हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण कडाकण्या करणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य आता ह्या वाटीनं मी इथे 2 वाट्या मैदा चाळून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे। तर मी हे बघा, आता 2 वाट्या मैद्याला ही थोडीशी अर्धी वाटी मी पिठी साखर टाकणार आहे। तर हे बघा, तर ही अर्धी वाटी पिठी साखर, 1 वाटी टाकली तर खूप गोड होतील, म्हणून आम्ही थोडं कमीच गोड खातो, त्यामुळे थोडंसं मी ही अर्धी वाटीच घेतलेली आहे पिठी साखर। तर हे असं आता चाळून घेतलं। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीसाठी, अगदी थोडं। हे बघा, मीठ टाकलं। आता थोडंसं तेल टाकायचं आहे। आता हे तेल मी गरम नाही केलेलं, असं कच्चंच तेल हे टाकलं, थोडंसं तेल। आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता सोडा वगैरे टाकायची काहीच गरज नाही। अशा कडाकण्या तुम्ही करून बघा, अगदी खुसखुशीत होतात। आता हे असं सगळं एकत्र केलं, पिठी साखर आणि पिठी म्हणजे मैदा। आता हे असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता काही जण दूध टाकतात, पण मी पाणी टाकून मळणार आहे। तर आता असं थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेऊया। आता हे पीठ बघा, हे असं हे मळून घेतले मी। आता ह्या कणकेला ना, ह्या पिठाला वरवंट्यानं असं चेचायचं आहे, असं म्हणजे ह्याला छान असे फोड येतात मग, आणि छान होतात कडाकण्या। पीठ असं चेचून घेतलं की कडाकण्या खूप छान होतात। तर थोडंसं मी ह्याला तेल लावून घेते वरवंट्याला, आणि असं चेचून घ्यायचं। काही जण कडाकण्या करताना रवा वापरतात, मैदा आणि रवा, पण रवा वापरल्यामुळं थोडासा कडकडीत होतात, आणि फक्त मैद्याच्या जर केल्या तर खुसखुशीत होतात। हे मैद्याला ह्या असं छान असं चेचून घ्यायचं पिठाला, म्हणजे कडाकण्या खूप छान होतात। आता हे मी असं 1-2 मिनटं अजून याला चेचून घेते, आणि मग परत तुम्हाला आपण पुढची कृती करूया। आता ही कणिक बघा मळून तयार आहे। आता हिला मी 3-4 मिनटं चांगली चेचून घेतली वरवंट्यानं, आणि आता ही कणिक तयार आहे। आता ह्याला जास्त पातळ नाही मळायचं आहे, असंच मळायचं आहे। आता थोड्या वेळानं मैदा असल्यामुळं थोडासा तो सैल होतो, त्यामुळं हे अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि 15 ते 20 मिनटं ह्याला मी आता असं झाकून ठेवणार आहे, आणि मग त्यानंतर आपण कडाकण्या करून घ्यायच्या आहेत। आता 20-25 मिनिटं झालेली आहेत। तर हे पीठ मी झाकून ठेवलेलं, तर हे बघा, आता या पिठाच्या छोटे छोटे गोळे करायचे। आता हे मगाशी घट्ट वाटत होतं, पण हे बघा, आता हे ह्याच्यात साखर असल्यामुळं आणि मैदा असल्यामुळं हे थोडंसं असं मऊसर झाले, थोडंसं पातळ झाले, म्हणजे व्यवस्थित झाले आता हे पीठ। आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। आता ह्याचे गोळे करून घेऊया। आता
हे बघा, हे असे छोटे छोटे एवढे मी गोळे करून घेते. ह्याच्यापेक्षा छोटे जसं तुम्हाला आवडेल तसं छोट्या कडाकण्या करायच्या असल्या तर छोटे गोळे घ्यायचे. असं एवढे एवढे. आता हे मी गोळे करून घेते आणि मग हे लाटून घेते. आपण हे गोळे करून घेते, मग पुढची कृती बघूया. आता आपण कडाकण्या करायला घेऊया. आता ह्या कोरड्या पिठात मी हा छोटा गोळा पिठात हे करून घेतला, घोळवून घेतला. आता ही कडाकणी लाटूया. कडाकणी लाटताना खूप पातळ लाटायची, तरच ती खुसखुशीत होते. याचे काठ व्यवस्थित लाटून घ्यायचे. सगळी अशी सगळ्या बाजूनी व्यवस्थित लाटली गेली पाहिजे. अशा प्रकारे एकदम पातळ लाटून घ्यायचे. ह्याच्या कडा पण लाटून घ्यायच्या व्यवस्थित. कडा जाड नाही ठेवायच्या. सगळीकडून अशी सारखी व्यवस्थित अशी लाटून घ्यायची, पातळ एकदम. हे बघा, अशा प्रकारे. आता या पेपरवर ठेवून दाखवते तुम्हाला. हे बघा, पेपरवरची अक्षरं दिसतात, इतपत ही पातळ लाटायचे. आता अशाच प्रकारे मी बाकीच्या करून घेते. मग आपण इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तर आधी ह्या लाट्या अजून एक लाटून दाखवते. हा गोळा घेतला, व्यवस्थित कोरड्या पिठात हे पण अशाच प्रकारे पातळ लाटून घ्यायचं. कडाकण्या करायला एकदम सोप्या आहेत, अजिबात बिघडत नाही. फक्त जास्त जाड नाही लाटायचे, पातळ लाटले की अगदी छान खुसखुशीत अशा होतात. हे बघा, लाटून झाली दुसरी. आपण अशाच प्रकारे मी बाकीच्या पण लाटून घेते, मग आपण तळायला घेऊया. आता इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तर तेल आपलं गरम झालं आहे. हे मी छोटासा गोळा टाकून बघितला. तर आता आपण कडाकणी टाकूया. आणि भाजून घ्यायचं, तळून घ्यायचे. हे बघा कसे याला फोड आले ते असे. आपण पीठ चेचलं आहे त्यामुळं हे असे फोड आले. अशा प्रकारे तळून घ्यायचे. आणि हे पातळ असल्यामुळं गॅसची फ्लेम जास्त मोठी नाही ठेवायची, नाहीतर करपेल. तेल पण जास्त अगदी कडक नाही, धूर येईपर्यंत नाही तापवायचं. आणि तुम्हाला ज्या सोनेरी रंगावर किंवा पांढरट अशा जरी आवडत असतील, जशा आवडतील तशा तळून घ्यायच्या. मला थोडं सोनेरी रंगावर काढायच्यात, मी अशा सोनेरी रंगावर काढून घेते. हे बघा, आपली कडाकणी तयार आहे.
आता दुसरी एक टाकूया. अशा प्रकारे व्यवस्थित छान खरपूस अशा तळून घ्यायच्या लालसर कलरवर. पण 3 आठवड्यांना दिवाळी येते, त्यामुळे एवढे दिवस आपल्याला नाही टिकवायच्यात, पटकन खाऊन संपवायच्यात. अशा प्रकारे मी सगळ्या कडाकण्या तळून घेते. हे बघा, अशा प्रकारे आपल्या ह्या कडाकण्या तयार आहेत. आता मी बाकीच्याही करून घेते.